महाराष्ट्रात 18,000 पाकिस्तानी नागरिकांचं वास्तव्य, मुंबईत सर्वाधिक 6 ते 7,000, नागपुरात 2,400, जळगावात 405 तर पुण्यात 111 पाकिस्तानी नागरिक असल्याची सूत्रांची माहिती। 232 प्रवाशांना घेऊन आज आणखी एक विशेष विमान मुंबईत पोहोचणार। आतापर्यंत 500 पर्यटक राज्यात दाखल। भ्याड हल्ल्याच्या निषेधार्थ अमरावती नांदेडमध्ये बंदची हाक, विश्व हिंदू परिषद बजरंग दलाच्या वतीने अमरावतीत आंदोलन। सिंधुजल कराराबाबत आज अमित शहा यांच्या निवासस्थानी बैठकीला अनेक वरिष्ठ केंद्रीय मंत्री राहणार उपस्थित। पहलगाममध्ये सुरक्षेत चूक झाली, सर्वपक्षीय बैठकीत केंद्र सरकारची कबुली। सरकार जी कारवाई करेल त्यासाठी आमचा पाठिंबा, बदला घेण्याच्या मुद्द्यावर विरोधक सरकारच्या पाठीशी। आता धर्म आणि अधर्माची लढाई सुरू, रावणाला सुधारण्याची संधी देऊनही परिणाम न झाल्याने प्रभू रामाकडून त्याचा वध, सरसंघचालक मोहन भागवतांचं वक्तव्य। पाकिस्तानचा भारतासोबत सुरू असलेला व्यापार बंद, भारताने दणका दिल्यावर पाकिस्तानचा निर्णय। आगामी अबीर गुलाल सिनेमावर भारतात बंदी घातल्याची सूत्रांची माहिती। भ्याड हल्ल्यानंतर पाकिस्तानी अभिनेता फवाद खानचा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात। आज रात्रीपासून एल्फिन्स्टन पूल बंद होणार, पुढील 20 महिने पूल बंद राहणार। MMRDA नवा पूल बांधणार। कुठे ऊन तर कुठे पाऊस, मराठवाड्यात ढगांच्या गडगडाटासह पावसाचा अंदाज, विदर्भातील अनेक भागात उष्णतेच्या लाटेचा इशारा। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।